काही ठिकाणी 8 तर काही ठिकाणी 9 तास अशा कामाच्या वेळा ठरवून दिलेल्या असतात। मात्र आता कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली, त्यामुळे कामाचे तास 9 तासांवरून 12 तास होणार आहेत। मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे कामगारांचा फायदा होणार असल्याचं कामगार मंत्री आकाश फुंडकरांनी म्हटलंय। नक्की आहे तरी काय, याचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट। आता कामाचे तास 9 ऐवजी 12, शिफ्टमध्ये अर्ध्या तासाचे 2च ब्रेक, ओव्हरटाईमसाठी दुप्पट मोबदला। कामगार आणि उद्योग क्षेत्रासंबंधी राज्य मंत्रिमंडळानं मोठा निर्णय घेतला। कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली, त्यामुळे आता खासगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांना दिवसाला 9 तासांऐवजी 12 तास काम करण्याची तरतूद करण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकरांनी दिली। जिथे इंडस्ट्री जास्त आहे अशा सर्व राज्यांनी इम्प्लिमेंट केला आहे। जगामध्ये बाकी देशांमध्ये सुद्धा हा निर्णय लागू आहे आणि हा कामगारांच्या फायद्याचा आहे, कारण जितके तास कामगार जास्त काम करतील त्याचा दुप्पट मोबदला आता कामगारांना मिळू शकणार, जो पहिले मिळत नव्हता। आपण कित्येक फॅक्टरीमध्ये चेक करा की कामगारांकडून आजही 10-10 तास 12-12 तास काम करून घेण्यात येते आणि मोबदला 8 तासाचा मिळतो। त्यामुळे आता हा कामगारांच्या फायद्याचा निर्णय आपण करतोय। यामध्ये कामगारांच्या परवानगीनंतरच हे इम्प्लिमेंटेशन होईल। कारखाने अधिनियम 1948 मधील कलम 65 अंतर्गत ही सुधारणा करण्यात आली। यात नेमके काय बदल करण्यात आले तेही पाहूया। कारखाने दुकाने आस्थापनांमधील कामाचे तास 9 वरून 12 तासांवर करण्यात आले। आठवड्याची कामाची किमान मर्यादा 48 तास कायम ठेवली। 48 तासांपेक्षा जास्त काम केल्यास ओव्हरटाईम होईल। ओव्हरटाईमसाठी कामगारांना दुप्पट मोबदला दिला जाणार आहे। 12 तासांच्या शिफ्टमध्ये अर्ध्या तासांचे 2च ब्रेक असतील। ओव्हरटाईमसाठी कामगारांची लेखी संमती आवश्यक असेल। ओव्हरटाईमची मर्यादा 115 तासांवरून 144 तासांवर करण्यात आली। हा निर्णय कामगारांच्या फायद्याचा असल्याचं कामगार मंत्री फुंडकरांनी म्हटलं। याआधी अनेक राज्यांमध्ये ही पद्धत लागू असल्याचंही त्यांनी सांगितलं। त्यामुळे संभ्रमाची कोणतीही बाब नाही आहे। आपण 48 तासाची मर्यादा कायम ठेवतोय। सोबतच यामध्ये कामगारांचा लेखी कन्सेंट आवश्यक आहे, सरकारचा कन्सेंट आवश्यक आहे, सरकारकडून परवानगी घ्यावी लागणार आहे। त्यामुळे कोणत्याही कामगारावर अन्याय होईल ही बाब याच्यामध्ये नाही। त्यामुळे आता या सरकारच्या निर्णयाला कामगार वर्गाकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।